पहा सकाळी सकाळी आपला भ्रूण किती छान बसला आणि हे पहा सीताफळ मी नुसती पाहते पण ते कधी पिकतील काय माहिती अजून काय आपले सीताफळ पिकलेलेच नाहीयेत मी रोज पाहते वरती त्यांना पहा किती छान आहे अगदी झाड भरून गेलेत पानं कमी पण सीताफळ जास्त एवढी भरगच्च सीताफळ झाडाला आलेली आहेत फक्त पाहण्याकरता आणि बघा माझा प्रिय कोंबडा कसा बाग देतोय वरती चढून सकाळ झाली सगळ्यांना जागा करतो सूर्य भगवान बघा किती उंचावर आलेले आहेत आणि प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे आणि कोंबडा सगळ्यांना ओरडून जागा करतो आहे उठा उठा सकाळ झाली आणि त्याच्याबरोबर बाकीच्या कोंबड्या छोटे छोटे पिल्ल्या सगळं खाली आहेत आणि हा एकटाच वरती आहे। मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मीराताई। मित्रांनो आज बघा सगळ्या कामातनं मी निवांत झालेली आहे एवढी काहीच कामं टेन्शनची नाही थोड्याशा मिरच्या खुरपायच्या आहेत पण ते सकाळी सकाळी थोडंसं ओलं आहे शेतामध्ये ओलावा असल्यामुळे 11-12च्या नंतरच ते काम सुरू होणार आहे आणि 11-12ला तर मी काय जाणार नाही आहे तेव्हापर्यंत ऊन झालेलं असेल शिराळ पडलं असेल तर जाईल कामं शोधून काढली तर असतातच पण एवढं की काय एवढं ह्याचं काम नाही आहे आता टेन्शनचं लिंबोणी वगैरे आपल्याला खुरपायचे तसे कामं आहेत आपले पण एवढं काय काम झालंच पाहिजे असं काही नाही आहे सो चालत राहतील मित्रांनो कामं दिवसभर आज छोटी मोठी कामं काय केलं हे ते मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन पण त्यासाठी तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पहा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हां कमेंट करायला विसरू नका आणि लाईक तर करा लाईक करायला काय जात आहे आणि कमेंट करायला संकोच करू नका पैसे कटत नाही आहेत सो मित्रांनो मी आज तुम्हाला संपूर्ण दिवसाचा रुटीन सांगणार आहे पहा म्हणे बाई रात्रभर घरात नव्हता आला शेडमध्येच होता पण आता कशी जागा कॅच करतोय बघा तराट अगदी डोळे लावून घेतलेले आहेत आज आता डोळे उघडे ठेवून झोपतो तो अरे बापरे शार्प आहे एकदम बघा बाबू झोप मालिश करतो मी मित्रांनो संध्याकाळचे 7:45 वाजायला आलेले आहेत आणि आपण म्हणतो विसावा काय नाही विसावा काय ना काय चालूच असतं विसावा कधी असतो आम्हाला म्हणजे इकडच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना ज्वारी घरात आल्यावर तरी पण काय नाही ज्याला पाणी येतं चालू असतं लिंब वेचायची कोणाचं लिंबाचं चालू आहे कोणाचं हे शेतकऱ्याचं काही नसतं पण मला फार मोठी घाई एवढं काम झालं की टेन्शन नाही एवढं काम झालं की टेन्शन नाही पण तसं नाही ह्याची प्रचिती पण आली तरी पण असं होतं तसंच पण कुठे बसावं असं वाटतं का झाडांचे आळे बांध हे ते कुठं गवत उपट काय कर छोटी मोठी कामं चालूच आहेत पण आनंद मिळतो असं रिकामं राहत नाही खाली दिमाग शैतान का घर होत आहे असं रिकामं बसलं की काय नाही काय होत आहे तसं थोडंफार वेळ काढते वाचनाला वगैरे आता 8ची सिरियल संपली की आपल्या जेवण वगैरे करून तेच करत बसणार आहे वाचन वगैरे पण मला पण आता सवय लागली सिरियल पाहण्याची मध्यंतरी मी सिरियल बंद केल्या होत्या 8-15 दिवस झालं पुन्हा पाहते एक सिरियल मी सारखी पाहते मोबाईलवर पण पाहते पण सिरियलचं काय माहिती हे टेन्शन असतं थोडे शॉर्ट दाखवतात सगळा जीव तिकडे सगळं लक्ष त्यांच्याकडे अरे आता उद्या काय होणार आहे आणि आपल्याला एवढा वेळ पण नाही मी बंद केलं होत्या सगळ्या सिरियल त्यापेक्षा मला असं वाटायचं एक पिक्चर पाहिलेला बरा पण पुन्हा थोडंसं जीव असं गुंतच आहे माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलेला मला भिवंडीवरनं ठोणी गावातनं पवार कॉलनीमधून भोसले ताई थँक्यू सो मच त्या म्हणतात त्यांना लिहिता येत नाही कमेंट करता येत नाही माझे व्हिडिओ पाहतात मॅडम तुमच्या लक्ष्म्या फार छान होत्या सॉरी ते मला मॅडम नाही म्हणत मला मीराताई म्हणतात तुमच्या महालक्ष्म्या फार छान होत्या पुन्हा मला व्हिडिओ पाठवा मी स्टेटस ठेवते आणि वारंवार सगळे पाहतात तिकडे पण कोणी कमेंट करायला शंका आहे ते लाज वाटते एखाद्याला असं काय वाटत असेल असो चला
पण त्यांचं माझं खूप जवळचं नातं आहे, खूप म्हणजे खूप खूप जवळचं नातं आहे. तर नागुताई भोसले थँक्यू सो मच. तुळजापूरच्या आहेत पण त्या भिवंडीला असतात, त्यांची फॅमिली भिवंडीला आहे. तर त्या नेहमी त्यांचा फोन असतो, पण मला आज त्यांनी पुन्हा आठवण करून दिली का सगळे महालक्ष्मीचे तुमचे फोटो पाठवा, म्हणजे ते व्हिडिओ पाठवा, छोटे मोठे असेल आणि मला स्टेटस ठेवायचे असं तसं. म्हटलं ठीक आहे. थँक्यू सो मच. पुन्हा थँक्यू. मी मीराताई तुमची रजा घेते, तरी सुद्धा पुन्हा उद्या रुजू होणार आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.